पण जेव्हा पण काही व्यवसाय करतो किंवा एखाद्या व्यवसायाचा काहीतरी भाग येतो, जसं आता आपला मेंढीपालन एक व्यवसाय आहे. आता मेंढीपालनाच्या व्यवसायाचा एक भाग बोललात तर तो येतो चारा. चारा जेव्हा आपण लागवड करतो त्यावेळेला जर एखादा चारा फेल जात असला तर मात्र आपलं थोडासा कुठेतरी मन हे होतं की आपल्याकडे हा चारा येत नाहीये, का येत नाहीये, कुठे प्रॉब्लेम आहे, हे सारे प्रश्न उभे राहतात. तसंच आमचं पण आहे की आम्ही जेव्हा चारा वेगवेगळे लावून बघितलेले मेंढी पालनासाठी, त्यावेळेला आमच्याकडे दशरथ घास हा म्हणजे जगलाच नाही. का कशामुळे त्यावेळेला आम्ही बघितलेला नाही, कारण की काय होतंय की आपल्याला सध्या चाऱ्याची गरज आहे. मग आपल्याकडे कुठला चारा जगतोय ह्याच्यावर आम्ही फोकस केलेला आणि नंतर मग आमच्याकडे नेपियर सक्सेस झाला आहे. आणि नेपियरचा आता काहीच प्रॉब्लेम नाही, पाहिजे एवढा नेपियर आहे. त्याच्यानंतर रेड नेपियर, आता तुम्हाला त्या साईडला मागे दिसतच आहे की रेड नेपियर आहे, तो बघितलेला येतोय की नाही, तोही आलाय. आता त्याच्यासोबत तिथे अमेरिकन 5G आहे, तोही फेल होत होता. आता तेही म्हणजे एक बियाणं आहे, ते थोडंसं लावलेलं आहे बियाण्यासाठी. तसंच आता अमेरिकन 5Gचा काही प्रॉब्लेम नाही आहे, तोही मस्त झालेला आहे. आता आमचं असं झालंय की प्रत्येक वेळेला आपण मेंढी पालनात आता आमच्याकडे तर नेपियर जास्त करून आहे, त्यामुळे नेपियरच देतो. मग कसं आहे की आपण जेव्हा एकच टेस्ट आपल्या तोंडाला असते त्यावेळेला कंटाळा येतो. तसंच नेपियर आता असं झालेलं आहे, सारखंच नेपियर टाकून टाकून चपाती खाल्लेल्यासारखं झालेलं आहे. त्यामुळे थोडासा वेगळं काहीतरी पाहिजे. त्यामुळे आम्ही तुतीसुद्धा लावलेली, पण ह्या वेळेला कसं झालं, थोडंसं दुर्लक्ष झालं पाण्याकडून वगैरे. आणि पाणी इकडं मी एवढं म्हणजे हेच झालं नाही की फोकसच नाही जास्त झाला आमचा. त्यामुळे त्या दुर्लक्षामुळे तुतीचं थोडंसं कमीपणा आला. तिथं तुती जास्त प्रमाणात जगली नाही, पालवी नाही त्याला चांगली फुटली. मग असं झालंय की आता विचार केलेला आहे की तुती ही आपल्याला गरज आहे. चांगली तुती मेंढरांसाठी चांगली असते, त्यामुळे तुतीकडे आता फोकस देणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासोबत थोडंसं अनेक वेगळं काहीतरी मेंढरांसाठी पाहिजे. त्यामुळे पुन्हा आता दशरथ घासाकडे आमचं वळण्याचं चाललेलं आहे, कारण की आमच्याकडे जगत नाही का, त्याच्यासाठी आम्ही थोडीशी आमची म्हणजे माती वगैरे टेस्टिंगला वगैरे दिलेली. आणि त्या मातीत काही प्रॉब्लेम आहे का ते समजलं, तर मातीत कशी जी ताकद पाहिजे आपल्या पिकाला वगैरे ती आहेच नाही. त्यामुळे मग आता ठीक आहे बोललेला. आणि आत्ता ह्या मातीत म्हणजे आता हे जे बघा, तिथं तो रेड नेपियरचं बियाणं आहे, अमेरिकन 5Gचं बियाणं आहे. तसंच थोडासा ह्या वर्षी मकाही ट्राय मारलेला आहे. पण मक्याचं कसं प्रॉब्लेम येत आहे की आता तुम्हाला मी मागे व्हिडिओत सांगितलंच होता की मक्का लावलेला आहे, फर्स्ट टाइम लावलेला आहे, आला पण चांगला आहे. पण आता नाही, डुकरांचा काही वगैरे त्रास, पण थोडा म्हणजे कणीस वगैरे लागलं की येणार आहे, तसंच झालं आहे. आता कणस वगैरे लागले त्याच्यानंतर आता आम्हाला त्रास व्हायला लागलेले आहेत की आमच्याकडे डुक्कर पण येत आहेत, गहू रेडे पण येत आहेत. त्याने ते कणीसच खात आहेत आणि पायाखाली खूप तुडवलं जात आहे, त्यामुळे तो एक नुकसान होत आहे. तसंच आता अमेरिकन 5G आहे, त्या अमेरिकन 5Gला पण आता तिकडे येईल कवला घास म्हणून मग आम्ही थोडंसं तिथं शॉक सिस्टम केलेली आहे. पण बाजूला दुसऱ्यांची शेती असल्यामुळे तिथं करता येत नाही आहे. मग बघू आता, म्हणून हा जो पट्टा आहे एवढा, ह्याच्यात आता आम्ही नवीन काय ट्राय मारायचं तर दशरथ घास मारायचा आहे. त्यामुळे आम्ही दशरथ घासचं बियाणं वगैरे, हे बघा बियाणं वगैरे आम्ही हे घेतलेलं आहे सर्व. हे बघा, हे दशरथ घासचं बियाणं वगैरे आहे आणि सर्व तयारी वगैरे मस्त झालेली आहे. ह्याच्यात नाही बोलला तरी 25 किलो आम्ही गांडूळ खत टाकलेलं आहे. आणि गांडूळ खत आता काय विकत आणायची गरज नाही, स्वतःच आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे 25 किलो आम्ही हे ह्याच्यात पूर्ण गांडूळ खत मिक्स केलेलं आहे ह्या मातीत. आणि आता बघू हे बियाणं पेरून एक म्हणजे कसं आहे, आपण एखाद्या गोष्टीत हरलेला तर ती गोष्ट सोडून द्यावी असं नाहीये, तर पुन्हा ते प्रयत्न करावा. पुन्हा जर एकदा समजा प्रयत्न आपला फेल झाला तरी एकदा लास्ट म्हणून ट्राय मारावं. तसंच आता आमचं सेकंड टाइम ट्राय मारतोय, बघू कसं येतंय, तुम्हाला मी दाखवतच राहीन हा नवीन गवत आमच्याकडे कसा येतोय, कशा प्रकारे येतोय, त्यामुळे मी तुम्हाला दाखवेनच. आणि कसं आहे ना की ह्या गवतासोबत आम्ही पुन्हा ट्राय मारायचं ह्याच्यासाठी केलेलं आहे की आम्ही जिथं हा दशरथ घास पेरलेला आहे तिथं तेव्हा तर मेला, कारण की सगळ्यात जास्त प्रॉब्लेम कधी येतो तर आमच्याकडे जास्त प्रॉब्लेम पावसात येतो. पावसात आमच्याकडे आता मेथी घास पण खूप चांगला आहे, पण मेथी घास तर अजिबात म्हणजे आता असं
आम्हाला अनुभव आलेला आहे की मेथी घास आपल्याकडे येऊ शकत नाही, कारण की जास्त पाऊस धुके वगैरे असतात, त्यामुळे मेथी घासाचा विषय सोडून दिला. तुती खूप चांगल्या प्रकारे येते, पण पाण्यामुळे तिच्याकडे दुर्लक्ष झालं. पण आता तुती सोबत हा दशरथ घास पण असावा, कारण की ती गरजच आहे आपल्याला. त्यामुळे तुती सोबत आम्ही हा दशरथ घास एक सेकंड टाइम लावायचा, हा लास्टचा एक प्रयत्न आहे. कारण की काय होतंय माहितीये का, की जेव्हा पण आता जिथे जिथे आम्ही दशरथ घास वगैरे पेरलेला होता, तिथं नाही बोललात तर 3-4 ठिकाणी असं थोडं थोडं आलेलं आहे आणि तो जगतोय सुद्धा. पण चांगल्या प्रकारे का नाही जगत आहे हे बघायलासाठी आम्ही ही लाचचं म्हणजे एक ऑप्शन आपलं आहे की लाचचं ट्राय मारून बघायचंय. त्यामुळे हे पूर्ण असं एवढं भाग आम्हाला हे दशरथ घास एक बियाण्यासाठी ट्राय मारायचं आहे. आणि बघितलंय आम्ही की जर जगलंच आमच्याकडे तर मग चांगलंच आहे, कारण की आम्हाला त्याची गरज पण आहे. त्यामुळे एक प्रयत्न करायचा आहे प्रत्येक वेळेला. जेव्हा आपण हरतो त्यावेळेला काहीतरी नवीन करायला घाबरतो, पण घाबरून न जाता थोडंसं करा, जास्त करू नका. ट्रायल बेससाठी आपल्याला थोडंसं करायचं आहे. तसंच आम्ही हे थोडंसंच करणार आहे ट्रायल बेससाठी, की थोडंफार चांगलं येते मग चांगलं आणि चांगलं यावं ह्यासाठी हा प्रयत्न आहे. ह्याच्यासाठी ह्या मातीत आम्ही गांडूळ खत वगैरे टाकलेलं आहे आणि एक प्रयत्न आहे. तो प्रयत्न बघू कसा सक्सेस होतो. जसं मक्कावर आम्ही एक प्रयत्न केलेला, तो मक्का खूप चांगला आलाय, पण रानातल्या जनावरांमुळे थोडासा नुकसान होतंय. पण तसंच ह्या गवताला बघायचं आहे की ह्याच्यावर कसं काय आपला प्रयोग होतोय. आमच्या इकडे ना म्हणजे कसं आहे की आमच्या इकडे छोटे छोटे ट्रॅक्टर असतात, प्रत्येकाकडे छोटे ट्रॅक्टर असतात. कारण की आता तुम्हाला बांध दिसतोय किती उंच बांध आहे, तसाच इकडेही आहे. हा बघा 6 फूट खोल बांध आहे. मग असे बांध असल्याने मोठे ट्रॅक्टर चालत नाही, त्यामुळे असे छोटे छोटे ट्रॅक्टर घ्यावे लागतात. ते छोटे ट्रॅक्टरच असतात. दशरथ घास आपला पेरून झालेला आहे आणि ह्या ग्रास कटरच्या साह्याने आपल्याला आम्ही हा पाट काढलेला आहे. हा पाट पाणी लावायसाठी. आता पाणी लावल्याच्या नंतर बघू ह्याचं कसं काय रिझल्ट होतं, मग मी तुम्हाला सांगेनच.